पतन OUT फलंदाज बाद. आणि आता इथे घडलंय काय, जशी राजूची विकेट गेली मॅचला कलाटणी आली, अजून मॅच संपली नाहीये. आणि आता मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी टीमचा कॅप्टन संदीप पाटील. गावदेवी वडघड दुसऱ्या मातूला तुम्ही पाहताय गंगामाता गुंदवली. मॅच खूप महत्वाची आहे. सूर्यनारायण देखील आता सूर्यास्ताला जाईल, पण मॅच जिंकेल कोण याच्याकडे देखील लक्ष लागलंय. आणि आता शिल्लक 5 बॉल मध्ये बनवायच्या धावा विजयासाठी 7. 5 बॉल 7 ची गरज. कॅप्टन मैदानामध्ये आलाय संदीप, स्वतः कॅप्टन आहे. जबाबदारी खूप महत्वाची आहे आणि त्या जबाबदारी त्याला आता पार करायची आहे. मैदानामध्ये येईल का मोठा फटका, एखादा मोठा फटका मॅचचा क्लोजली घेऊन जाईल. गावदेवी वडघडला डॉट बॉल नेतील गंगामाता गुंदवलीला. मॅच खूप महत्वाची आहे. इथे मात्र वॉच क्रिकेट पाहिलं, फटका सजवलाय आणि तोपर्यंत फिल्डर आलाय. एक केली आहे, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एकच जावेवरती समाधान. मॅचनं कलाटणी दिली, मॅचनं आकार दिला, मात्र हार मंजूर नाहीये. गुंदवलीला हार मंजूर नाहीये वडगरला. आणि इथे मात्र हा क्रिकेटचा थर्रार तुम्ही पाहताय या क्रीडा नगरीमध्ये. ऐतिहासिक क्रीडा नगरी पिंपळासी, याच पिंपळासच्या क्रीडा नगरीमध्ये ही 2 संघ एकमेकांसमोर तुम्ही पाहताय. आणि धावा शिल्लक आहेत त्या जिंकण्यासाठी, विजयासाठी. त्या 4 बॉल 6 धावेची गरज आहे. 4 चेंडू 6 ची गरज. डॉट बॉल फेकायचे विनोदला. मोठा फटका येईल का, शिरकातील पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, फटका सजवला. बॉल चला डीप पॉइंटला, फिल्डर धावतोय. एक केली आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का. थ्रो खराब. आणि इथे तिसरीचा प्रयत्न नाहीये. आणि 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती धावा 43 या आकड्यावरती. 3-4. 3 बॉल मध्ये 4 आहेत. अजून 3 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. खूप चांगली तुम्ही मॅच पाहताय या 2 टीम मध्ये. मॅच जिंकेल कोण याच्याकडे देखील खूप महत्वाचं लक्ष लागलंय या दोन्ही टीमच्या बाजूनं. तीन चेंडू 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हे देखील लक्षात घ्या. तुम्हाला 4 धावा बनवाव्याच लागतील. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. महेश स्ट्राईक आहे, षटकातील पुढचा बॉल. फटका इथे व्यवस्थित बॅटवरती आलाय. बॉल चाला कव्हरला. 1 धाव केली आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी होईल का, दुसरी धाव घेत असताना इथे रन आउटच्या स्वरूपात फलंदाज झाला संदीप पाट. आणि आता मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट निर्माण झालाय. बॉल शिल्लक असतील मैदानावरती 2 आणि गरज असणारे 3 धावेची. सामना होता कसा, आला कसा. बॉल टू रन इक्वेशन होतं. 8 बॉल 8. त्यानंतर तुम्ही सामना पाहिला 7 बॉल 8. त्यानंतर तुम्ही सामना पाहिला 6 चेंडू 8. त्यानंतर तुम्ही सामना पाहिला 5 बॉल 7. त्याच्यानंतर तुम्ही सामना पाहिला ते मात्र 4 बॉल 6. त्याच्यानंतर तुम्ही सामना तो पाहिला तो 3 बॉल मध्ये 4 आणि या बॉलवरती 1 आली आहे. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक 2 बॉल 3 ची गरज. सामना वडला असेल. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या संध्याकाळच्या सत्रामध्ये गावदेवी वडघर आणि गंगामाता गुंदवली टीमचं. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट. हा क्रिकेट ठर्रारचा तुम्हा मला अक्षरशः वेळ लावला या ठर्रारच्या क्रिकेटनं. आणि तोच तुम्ही पाहता. अंजूर देखील वाट बघतीये गावदेवी वडघर जिंकायला पाहिजे, पण हे देखील लक्षात घ्या अंजूरकर हार मंजूर नाहीये गंगामाता गुंदवलीला. मॅच रफ अँड टफ झाली आहे. 2 बॉल 3 ची आवश्यकता या मॅच मध्ये तुम्ही पाहता. हा बॉल महत्वाचा, हा बॉल अटाटटीचा. या षटकातील हा पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. फटका चांगला आहे, सजवला. 1 केली आहे पूर्ण. इथे घडलं काय, दुसरी धाव होईल का, आणि दुसरी धाव इथे केली आहे पूर्ण. तिसरीचा प्रयत्न, इथे तिसरी धाव देखील इथे झाली का, झाली आहे पूर्ण. लेझी क्रिकेट. सर्व काही सुरळीत असताना ही चूक झाली मी म्हणेन या फिल्डर करणं. आणि पूर्णपणे मॅचला इथे कलाटी दिली. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. 7 नव्हती फिल्डरची. हडलक टीम गंगामाता गुंदवली, वेल्डन बॉयज टीम गावदेवी वडघर. आणि ही मॅच जिंकली आहे गावदेवी वडघर टीमनं. O2 कॉमॉक. काय सामना जिंकलाय या ग्रुप मधून. आता तिन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे.
तिन्ही संघाचे संघनायक त्वरित आपण